पंडित जवाहरलाल नेहरूंची पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे जेव्हा आपलं सैन्य जिंकत होतं तेव्हा पंजाबचा भाग जिंकताच भारताने युद्धबंदी केली. त्याच्यामुळं पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला. जर युद्धबंदी 3 दिवस उशिरा झाली असती तर पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग असता, असा दावा अमित शहा यांनी केलाय. त्यांनी याआधी सुद्धा असा दावा केला होता आणि खूप सारे जण त्यांच्या या दाव्याशी सहमत सुद्धा असणार आहेत. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची दुसरी चूक म्हणजे संयुक्त राष्ट्रामध्ये भारत आणि पाकिस्तान वादाचा मुद्दा नेणं, असं सुद्धा अमित शहा यांनी सांगितलेलं आहे. याच्यावरून परत एकदा नेहरू हे चर्चेमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या चुका सुद्धा चर्चेमध्ये आलेल्या आहेत. आता शहा यांनी जो दावा केलेला आहे याच्यावरती काँग्रेसने प्रतिउत्तर दिलेलं आहे, पण त्यांच्यामधील जो वाद आहे तो आपला आज चर्चेचा विषय नाहीये. पण ज्या वेळेस नेहरू हे संयुक्त राष्ट्रामध्ये काश्मीरचा विषय घेऊन गेले त्यावेळेस नेमकं काय झालं होतं, त्यांच्याकडून नेमकी कोणती चूक झालेली होती, हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. कलम 370 वैध असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कालच दिलेला आहे आणि याच वेळी संसदेमध्ये सुद्धा काश्मीर मुद्द्यावरती चर्चा झाली. तेव्हा शहा यांनी परत एकदा नेहरूंवरती आणि त्यांच्या धोरणांवरती टीका केली. संसदेमध्ये शहा यांनी नेहरू यांनी शेख अब्दुल्लांना लिहिलेल्या पत्रातील काही भाग वाचून दाखवला, ज्यानुसार संयुक्त राष्ट्राच्या अनुभवानंतर मी या निष्कर्षावरती पोहोचलोय की तिथून कोणत्याही समाधानकारक उत्तराची अपेक्षा ठेवली जाऊ शकत नाही. आम्ही युद्धबंदीवरती अधिक चांगल्या पद्धतीने पर्याय शोधू शकलो असतो. मला वाटतं ही भूतकाळात आमच्याकडून झालेली चूक आहे. थोडक्यात काय, या पत्राचा आधार घेऊन असं सांगितलं जाते की त्यावेळेस नेहरूंकडून चूक झाली होती आणि त्यांनी ती चूक मान्य सुद्धा केलेली होती. पण त्यावेळेस नेमकी काय स्टोरी होती ते जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. मुळामध्ये भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये द्वेषाची बीजं पेरली ती इंग्रजांनी. इवन आपला इतिहास जो आहे तो सुद्धा आपल्याला प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत असा जो दिसतो, तर प्राचीन भारतामध्ये आपण हिंदू संस्कृतीविषयी माहिती घेतो आणि मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम, त्यांच्या काळामधली कला, कुसर, इतर गोष्टी ज्या आहेत त्याच्याविषयीची माहिती घेतो. याच्यानंतर ब्रिटिशांनी मुस्लिमांसाठी 1909च्या कायद्याद्वारे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केले आणि ही जी द्वेषाची बीजं जी आहेत ती अजून जास्त प्रमाणात पेरली. 1846 मध्ये पहिलं अँग्लो सीख युद्ध जेव्हा झालं, त्या युद्धानंतर अमृतसर तहानुसार ब्रिटिशांनी काश्मीर 75 लाख नानकशाही रुपयांना गुलाब सिंग या जम्मू मधील डोगरा जहागीरदाराला विकलं होतं. भारत स्वतंत्र झाला तेव्हा महाराजा हरी सिंग हा जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्तेवरती होता. ब्रिटिशांनी भारतातून माघार घ्यायला सुरुवात केली, भारताची फाळणी करून झाली आणि त्यावेळेस भारतामध्ये जी संस्थानं होती त्या संस्थानांना 2 पर्याय देण्यात आले. एक तर भारत किंवा पाकिस्तान यांना जॉईन व्हा आणि दुसरा पर्याय होता तो म्हणजे स्वतंत्र राहण्याचा. आता याच्यातील स्वतंत्र राहण्याचा जो पर्याय होता हा खरं तर प्रॅक्टिकल नव्हता, पण नेमकं हरिसिंग यांनी तोच पर्याय निवडला आणि त्यांना काश्मीरला स्वित्झर्लंड ऑफ ईस्ट असं काहीतरी बनवायचं होतं, तसं त्यांचं स्वप्न सुद्धा होतं. जून 1947 मध्ये माउंट बॅटन हे श्रीनगरला गेले. हरिसिंग यांच्या पंतप्रधानांना भेटले आणि त्यांना सांगितलं की कोणत्या तरी एका देशाकडे सामील व्हा आणि स्वतंत्र राहू नका. पण त्यावेळेस हरिसिंग यांच्या पंतप्रधानांनी माउंट बॅटन यांना त्यांचा निर्णय कळवला की आम्ही स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्यानंतर माउंट बॅटन यांनी राजा हरिसिंग यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण हरिसिंग यांनी त्यांना भेट नाकारली आणि प्रकृतीचं कारण सुद्धा दिलेलं होतं. 15 ऑगस्ट 1947 जवळ आलं तरी सुद्धा हरिसिंग यांचा स्टँड काही बदलला नव्हता. उलट त्यांनी जैसे थी असा ऑप्शन भारत आणि पाकिस्तान या दोघांसमोर ठेवला, ज्याच्यानुसार ब्रिटिश काळामध्ये होते अगदी त्याच पद्धतीने व्यापारी संबंध राहतील, ट्रॅव्हलिंगचे जे नियम आहेत ते सुद्धा तसेच राहतील आणि कम्युनिकेशन सुद्धा त्याच पद्धतीने राहील, असा हा पर्याय होता. आता हरिसिंग यांनी जो पर्याय दिलेला होता त्याच्यावरती पाकिस्तानने तातडीने सही केली, पण भारताने मात्र वेट अँड वॉच हे धोरण स्वीकारलेलं होतं. याच्यामुळे टेक्निकली जर का बघायला गेलो तर भारत जेव्हा स्वतंत्र होता त्याच वेळेस काश्मीर सुद्धा स्वतंत्र होतं, पण काश्मीरच्या स्वातंत्र्यावरती एकाच महिन्यामध्ये आक्रमण झालं. सप्टेंबरच्या मध्यामध्ये 1947 मध्ये सप्टेंबरच्या मध्यात पाकिस्तानने पेट्रोल, साखर, मीठ घेऊन जाणारे ट्रक जे आहेत ते रोखून धरले आणि काश्मीरवरती, जम्मू आणि काश्मीरवरती प्रेशर
टाकायला सुरुवात केली. पाकिस्तानमध्ये त्याने सामील व्हावं म्हणून हे प्रेशर टाकलं जात होतं. 27 सप्टेंबर 1947 ला नेहरू यांनी वल्लभभाई पटेल यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्याने काश्मीरमधली परिस्थिती त्यांना सांगितलेली होती, जी की डेंजरस आणि डेट्रॉयटिंग असल्याचं म्हटलेलं होतं. नेहरूंना वाटत होतं की पाकिस्तान हा येत्या हिवाळ्याचा फायदा घेईल आणि जम्मू आणि काश्मीरवरती आक्रमण करेल आणि अगदी झालं सुद्धा तसंच. मधल्या काळामध्ये पाकिस्तानमधून घुसखोर हे मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरमध्ये घुसले. त्यांनी हरी सिंगच्या सैन्याचा पराभव केला, मुझफ्फराबाद ताब्यात घेतलं आणि पूंछमध्ये तर या घुसखोरांनी स्वतःचं स्वातंत्र्य सुद्धा घोषित केलं आणि स्टेट ऑफ आझाद काश्मीर असं डिक्लेअर सुद्धा केलं. इथून ते बारामुल्लाकडे निघाले आणि रस्त्यामध्ये त्यांनी लूट, हिंसाचार, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा कोणताही भेदभाव न करता सर्वांवरती अत्याचार करायला सुरुवात केली. मग मात्र हरी सिंग यांनी भारताकडे मिलिटरी मदत मागितली. 25 ऑक्टोबर 1947 ला भारताचे टॉप डिप्लोमॅट व्ही.पी. मेनन हे श्रीनगरला गेले आणि हरी सिंग यांना त्यांच्या सुरक्षेसाठी जम्मूला जाण्याचं सांगितलं. पण इकडे मात्र माउंटबॅटन यांचं म्हणणं असं होतं की भारताने जम्मू आणि काश्मीरला तेव्हाच मिलिटरी मदत करावी जेव्हा हरी सिंग भारतामध्ये सामील होईल. मग मात्र व्ही.पी. मेनन हे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन सोबतच घेऊन आले. मग भारतीय सैन्य हे काश्मीरमध्ये गेलं आणि त्याने पाकिस्तानी घुसखोरांना मागे पिटाळून लावायला सुरुवात केली. माउंटबॅटन तेव्हा हरी सिंग यांना असं म्हणाले होते की ॲज सून ॲज लॉ अँड ऑर्डर हॅव बीन रिस्टोर्ड इन काश्मीर अँड हर सॉइल क्लिअर्ड ऑफ इन्वेडर, द क्वेश्चन ऑफ स्टेट ॲक्सेशन शुड बी सेटल्ड बाय अ रेफरन्स ऑफ द पीपल. म्हणजे जर का जम्मू आणि काश्मीरमध्ये येत्या काळामध्ये शांतता प्रस्थापित झाली, मग मात्र आपण सार्वमत घेऊ, जनमत घेऊ आणि मग त्याद्वारे हा निर्णय घेऊ. नेहरू आणि पटेल यांच्या दृष्टीने जम्मू आणि काश्मीरमध्ये प्लेबिसाइट घेणं हे फार महत्त्वाचं होतं, ज्याच्यामुळे जम्मू आणि काश्मीरचा जो प्रश्न आहे हा कायमचा सेटल झाला असता आणि पाकिस्तानला जे वाटत होतं की जम्मू आणि काश्मीरमधली जनता यांना पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं आहे आणि तसाच ते सातत्याने प्रचार करत आलेले आहेत, तर हा सुद्धा किस्सा जो आहे तो कायमचा संपून गेला असता. भारतीय सैन्यानं द्रास, कारगिल, पूंछ हे परत मिळवलं, पण भीती अशी होती की हा जो संघर्ष जम्मू आणि काश्मीर पुरता मर्यादित आहे तो पंजाबमध्ये सुद्धा पसरेल की काय. ॲटली यांनी याच काळामध्ये नेहरूंना असं एक धमकीवजा पत्र लिहिलं आणि पाकिस्तान विरोधात जर का फोर्स वापरली तर त्याचे गंभीर परिणाम होतील असं सांगितलं. ॲटली यांनी हा प्रश्न जो आहे तो आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सोडवावा अशी सूचना सुद्धा नेहरू यांना केली आणि भारताने जिंकण्याची संधी असून सुद्धा ॲटली यांचं ते म्हणणं जे आहे ते ऐकलं आणि 1 जानेवारी 1948 ला युनायटेड नेशन्समध्ये हा विषय नेला आणि ब्रिटिशांनी नेहमीप्रमाणे दगा दिला. भारताचा मुद्दा होता की काश्मीर हे भारतामध्ये सामील झालेलं आहे, त्यांच्या राजाने तसं प्रॉपर करार सुद्धा केलेला आहे आणि पाकिस्तानने काश्मीर जे आहे ते सोडून द्यायला हवं. तर पाकिस्तानने हा मुद्दा फाळणीचा भाग असल्याचं म्हटलं होतं. थोडक्यात काय तर भारताचा मुद्दा वेगळा होता आणि पाकिस्तानचा मुद्दा वेगळा होता. आता रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकातील दाव्यानुसार भारताचा सिम्बॉलिक पराभव तेव्हा झाला ज्यावेळेस सिक्युरिटी काउन्सिलने हा जो अजेंडा होता तो अल्टर केला. जम्मू आणि काश्मीरचा प्रश्न हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रश्न असं त्यांनी अल्टर केला होता आणि हे केलं कशामुळं तर त्यावेळेस अमेरिकेने आणि ब्रिटन यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं त्याने पाठिंबा देण्याचं तर भारत हा रशियाच्या जवळ होता आणि याचमुळे नेहरूंनी पत्रात म्हटले की त्यावेळेस जे काही झालं ही भूतकाळामध्ये झालेली चूक होती आणि युनायटेड नेशन्समध्ये जाणं ही सुद्धा चूक होती. फक्त याला थोडंसं आपण अल्टर असं करू शकतो की ब्रिटिशांवर विश्वास ठेवून युनायटेड नेशन्समध्ये जाणं ही चूक होती. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका. धन्यवाद.